तर तुम्ही पाहू शकता आमचं बाळ झोपलेलं आहे. अरे बापरे, बिचारा झोपेतून उठले आणि बाळाला आता पाया पडायला आम्ही देवळाकडे घेऊन चाललोय. साक्षी सुद्धा तयार आहे. पप्पूंना घरीच थांबवले आणि आम्ही चाललोय आता गाडीतून देवळामध्ये. आमचं बाळ बघतंय सुद्धा आता. गाडीतून मंदिराकडे निघालोय. मंदिर इथे जवळच आहे पण ऊन वाढलंय ना आता 12 वाजत आलेत, त्यामुळे गाडीतून चाललंय. बाळ बघा झोपली होती, उठून बसली, आता उठलीये. डोर लावायचा खाल्लं तुमचाच. हे बघा पिल्लू, कुठे चाललोय आपण? शांत आहे आता, नाहीतर खूप बडबड करायला लागते तिला. तर आम्ही पोहोचले मंदिरापाशी. बाळ मग अशी झोपलं होतं पण आता जागे झाले. म्हणत असले कुठेतरी घेऊन आलेत आपल्याला. उन्हामुळे त्रास होते, आपण उन्हात जास्त वेळ न थांबता थेट मंदिरात जाऊयात. तर हे पाहू शकता आमचं मंदिर. प्रत्येक गावामध्ये सगळ्यांचं ग्रामदैवत असतं. आमचंही हे ग्रामदैवत आहे आणि इथे आम्ही बाळाला आज पाया पडण्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही आता बाळ काय पण वाट काढू नका. माझी बायको गेली तिकडे मी बाकी नाही, मला कोणी असं काही पळवाटाचं काही संबंध बाप्पाच्या पाया पडा. इकडे तिकडे असं काही काढू नका. बस थोडंच लावायचं. पडला बाप्पाच्या पाया. पडले माझे शिवणू. कॅमेरा बघितलं की लगेच बघते पिल्लू, हो ना? अजून एक भाजी कर. निघतंय का? हॅलो, हाय. तर हे आमच्या आजोबांचं मंदिर आहे आणि बाळाच्या पंजोबांचं. फोडा फोडा. तर देवबापाला नैवेद्य ठेवलेला आहे. बाळ बघताय नक्की काय चालू आहे. म्हणत असेल पहिल्यांदा यांनी कुठं घेऊन आलेत, कोणत्या देवळात? आपलंच देवळ आहे ना, आपल्याच इकडचं देऊळ. इकडे गप्पा चालल्यात. जायचं ना, कधी जायचं ना? खेळायला येऊ, आपल्या देवाचे खेळ असतो का नाही, त्यावेळेला येऊ. धिंबू धिंबू धिंबांग करायला. हो, कॅमेराकडे लगेच कॅमेराकडे बघते. कॅमेरा आवडतो म्हणा आम्हाला. पप्पा बरोबर जाणार ती पण शूटिंगला. जाणार ना?
तर आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे, नारळ वगैरे फोडले. बाळाला पहिल्यांदाच मंदिरात घेऊन आलो, त्यामुळे नारळ हे ते फोडायचेच होते.